मल्टिपल बिझनेस अपॉर्च्युनिटी. मला सांगा की शेअर मार्केट म्हणजे रिस्क ही आलीच, जे की येस. तुम्हाला पण माहितीच आहे. मग मला सांगा एवढ्या साऱ्या अपॉर्च्युनिटी असताना त्यात तुमचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड इतकं स्ट्रॉंग असताना सुद्धा शेअर मार्केटच निवडावं का वाटलं तुम्हाला? पहिली गोष्ट जसं की बाकीचे बिझनेसेस बघत होतो ना, शेअर मार्केटमध्ये आपले कोणाकडे उधारी राहत नाही. ओके. बरोबर. दुसरी गोष्ट मला कुठूनही हा बिझनेस करता येतोय. हं, आणि जर समजा मी आज कुठलाही कॅफे वगैरे टाकलं, हं, 10,00,000 इन्व्हेस्टमेंट आहे. हं, इन केस जर हं, समजा देव नको करून मला क्लोज करायचं झालं, हं, तर मला व्हॅल्युएशन, फर्निचर वगैरे काहीच मिळणार नाही. हार्डली माझ्या हातामध्ये 3 ते 4,00,000 येतील. हं, बरोबर आहे का? हं, हं. सो त्यामुळे एक्झिट पण बघायला गेलं तर शेअर मार्केटमध्ये काय आहे, सोपी आहे. ओके. ओके. हं, आणि दुसरी गोष्ट काय आहे, की याचं जर प्रॉपर आपण बघितलं कंपाउंडिंग इफेक्ट. हं, कंपाउंडिंग इफेक्ट जो आहे याला अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतात, हे जगातलं 8वं आश्चर्य हं, आहे. ज्या व्यक्तीला हे समजलं, हं, ओके, हं, तर तो व्यक्तीला म्हणजे अगदी ₹10,000 कमवणारा व्यक्ती जरी असेल, तरी सुद्धा तो 100 करोडचा पोर्टफोलिओ बिल्ड हं, करू शकतोय. हं, आणि हं, हे बऱ्याचशा लोकांनी प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. हं, हं, आणि हे पोटेन्शियल मार्केटमध्ये आहे. हं, हं, आणि ही गोष्ट मला सगळ्यात जास्त कंपाउंडिंगची जी आहे, ती हं. दिसली सगळ्यामध्ये.